तुमच्या जीवनामध्ये गोडवा, आत्मीयता, श्रद्धा, भाव या सगळ्या गोष्टी अखंड जाग्या राहाव्यात, तुमचं कल्याण व्हावं. तिळगुळा एवढं गोड मधुर माणसानं बोलावं. गुळ गोड आहे आणि तीळ पौष्टिक आहेत. म्हणजे आपल्या तोंडून जे शब्द बाहेर पडावेत ना ते मधुर आणि दुसऱ्यांना शक्ती देणारे, ताकद देणारे, बल वाढवणारे, प्रेरणा देणारे, ऊर्जा देणारे शब्द असावेत. म्हणून तीळ आणि गुळाचं एकत्रीकरण आहे. गुळासारखं गोड आणि तिळासारखं मजबूत, पौष्टिक, आरोग्यदायी. काहींच्या तोंडून शब्द बाहेर पडतात पण समोरच्या माणसाला पंक्चरच करतात. काहीच्या तोंडून शब्द बाहेर पडतात, मनाचं खच्चीकरण करतात. कुणाच्या तोंडून शब्द बाहेर पडतात ते शस्त्र बनतात आणि जखमा करतात. कुणाच्या तोंडून शब्द बाहेर पडतात ते धडधाकट माणसाला घायाळ करतात. म्हणून तोंडातून शब्द साखरेसारखे आणि तिळासारखे मजबूत, प्रेरणादायी, बल देणारे, विकास करणारे असावेत. एकच शब्द वापरला सीतामाईनं लक्ष्मणजीला. मला माहिती आहे लक्ष्मणा तू कशासाठी आलेला आहेस. काय परिणाम झाला त्या शब्दाचा. शब्द किती परिणाम घातकी आहेत पहा. माहिती आहे मला तू कशासाठी आला. शब्द शस्त्र बनले, लक्ष्मणजीला लागले आणि लक्ष्मणजीनं सीतामाईला सोडून दिलं आणि रामाकडे रडत रडत गेले. हे शब्दच आहेत. आता ते आपण टीव्हीवरती जे महाभारत पाहतो त्याच्यात पण शब्द आहे. वरचा करण्याचा आवाज कमी करता येईल का पहा बरं. टीव्हीवरती महाभारतात नाही का आंधळ्याची पोरं आंधळीच असतात. शब्द तेच आहेत पण हे टोचल्यासारखे आहेत. शब्द तेच असतात पण त्या शब्दामध्ये तिळगुळ आहे का कारल्याचा रस आहे का कडुनिंबाची पानं त्याच्यात घातलेली आहेत. ऐका, ऐन थंडीच्या दिवसामध्ये मकर संक्रांतीच्या पर्व काळावर गुळामध्ये तीळ घालतात. ऐकताय ना. एकदम थंडी असते. थंडी म्हणजे मकर संक्रांतीचा काळ, थंडीचा काळ. या काळामध्ये गुळामध्ये तीळ घालतात. आणि ऐन उन्हाळ्यामध्ये, ऐन कडक उन्हाळ्यामध्ये पाडव्याच्या प्रसंगी, गुढी पाडव्याला गुळामध्ये कडुलिंब घालतात, कडुनिंबाची पानं घालतात. बरोबर आहे का. तुमच्याकडे कडुनिंबच टाकतात का दुसरं काही टाकतात का. ऐन उन्हाळ्याचं ऊन, अंगात ताप तर बनलं नाही, त्या तापेचं चेकिंग करण्यासाठी जर कडुनिंबाची पानं गोड लागली तर म्हणायचं काहीतरी बिघडलाय कार्यक्रम. किंवा भलेही अंगामध्ये काही रोगराई, ज्वर निर्माण झाला असेल तर त्या कडुनिंबाच्या पानानं अंगातला ज्वर निघून जावा. आणि गारव्याच्या दिवसामध्ये अंगात उष्णता वाढावी, बल यावं, ऊर्जा निर्माण व्हावी म्हणून तीळ. तर माझ्या ताई दादांनो, माझ्या बोलण्यातला भाव एवढाच आहे. आपल्या जीवनामध्ये, आपल्या वाणीमध्ये, आपल्या बोलण्यामध्ये एक पौष्टिकता असली पाहिजे, ताकद असली पाहिजे, प्रेरणा असली पाहिजे, कुणाला तरी ऊर्जा असली पाहिजे, ऊर्जा असावी. म्हणून तीळ आणि गुळ आपल्या सगळ्यांसाठी, आपलं जीवन सुंदर बनवण्यासाठी प्रतीक आहे. आमच्या महिलांचा आवडीचा सण आहे मकर संक्रांत, आवडीचा सण. तर चला, संत चरित्र कथा, भक्त चरित्र कथा आपण पाहणार आहोत. प्रेमाने एकदा ज्या देवानं या लाडक्या संतांचा लाड केला, त्या देवाचं आणि संतांचं किती 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 जीव त्यांचा एक आहे ते ऐका. विठू माझा वाडा, विठू माझा वाडा, विठू माझा
गोपाळ आहे निवृत्ती दादांना खांद्यावर घेतलंय, सोपान काकाच्या हाताला धरलंय, माऊली पुढे चालतात, पाठीमागे मुक्ताबाई चालते, गोरोबा काका मांडीवर आहेत, चोखोबा आणि जीवा बरोबर आहेत, संत बंका कडेवर आहेत, नामदेवरायांनी करांगोळीला धरलेला आहे, जनी म्हणे गोपाळा करी भक्तांचा सोहळा। साधू संतांची प्रचंड गर्दी पंढरपुरात आहे। संत चरित्र कथा ऐकतोय आपण, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका। तुम्ही आम्ही संतांची चरित्र कथा ऐकावी ही भाग्याची गोष्ट आहे, नवल नाही काही, भाग्याची गोष्ट आहे। संतांच्या बाबतीमध्ये भगवान एवढा कोवळा आहे की संतांच्या बाबतीत भगवंताला असा भाव अंतकरणात जागा होतो, फक्त संतांची कथाच नाही संतांची सेवा सुद्धा मी करावी। भगवंत काय करतो? संतांची सेवा करतो। कशी करतो बरं? ते ऐकण्यासाठी आपल्याला पंढरपूरला जावं लागेल। माझ्यासोबत चलता का पंढरपूरला? झोपल्या का काय? लोगाव पंढरपूरला जाऊ आपण काही क्षणासाठी। चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लगाऊ, 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 जीवाच्या जीव लगाऊ। चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लगाऊ, जीवाच्या जीव लगाऊ, जीवाच्या जीव लगाऊ, जीवाच्या जीव लगाऊ, जीवाच्या जीव भिवरे स्नान करोणी या, भिवरे स्नान करोणी या, संत पद धुळ शिरी वाहू, संत पद धुळ शिरी वाहू, जीवाचा जीव लगा पाहू। खरंच भगवान पांडुरंग परमात्मा जीवाचा जीवलग आहे। महिनाभर कुणी कुणासाठी घर सोडणार नाही, पण विठुरायाच्या पालखी सोहळ्यामध्ये घरदार बकरी शेळ्या मेंढ्या सगळं सगळं सोडून माणसं औषध गोळ्यांची पाकिट सोबत घेऊन, नसेल मिळाली वेळेवर गोळी औषध तर म्हणतात चला रस्त्यानं घेऊ, कपाटभर साड्या घरी असल्यावर लागतात, तिथे पिशवीत एवढं महिनाभराचं सामान कसं बसतं काय कोणास ठाऊक, काय एवढं सगळी व्यवस्था लागते का? ओढ लागलेली असते। माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेही न गुढी, पांडुरंगी मन रंगले। मग सगळेच आपण गेलो कुठं? पंढरपूरला गेलो। पंढरपुरात गेल्यानंतर काय तो सोहळा, संत भार पंढरीत, काय सोहळा पंढरपुरात।
संत भार पंढरीत. आमच्या मावशा लोहगावच्या चंद्रभागेत उतरल्या आणि मला विचारलं नाही, निघाले ना चंद्रभागेत स्नानाला. मीच ओरडले, आहो थांबा काकू, आजी, मावशी, ताई, अक्का, अहो गडबड करू नका, तुम्हाला सगळ्यांना चंद्रभागेत मी आंघोळ घालणार, या इकडं वापस. तरी काहींचा जीव त्या चंद्रभागेकडेच ओढायचा. कुणाचा जीव ट्रॅव्हल्स. आता ट्रॅव्हल्स मध्ये गेलो ना आपण सगळेजण, म्हातारे खाली उतरलं, म्हातारं ट्रॅव्हल्स मध्येच राहिलं. एका म्हाताऱ्याचा जीव, म्हातारं कसं खाली उतरणार, त्या ट्रॅव्हल्स कडेच गुंतून पडला. कुणी पिशवी घ्यायच्या नादात, कुणी माणसं उतरवायच्या नादात, कुणी चंद्रभागेकडे पळतय, कुणी म्हणतंय चंद्रभागेला आपल्याला दिव्याचं दान द्यायचं, दीपदान द्यायचं आहे. कुणाची गडबड ती दिवा काढायची, द्रोण लावायची, त्याची गडबड कुणाची. संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत, कीर्तनाचा गजर होत, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा. कुठं? पंढरी नगरीमध्ये. पंढरी नगरी दैवत श्रीहरी. विठुराया असा कमरेवर हात देऊन उभा राहिलेला, लाखोंची. आणि सांगते तुम्हाला, पंढरपूर सारखं तीर्थक्षेत्र नाही. लोहगाव, चला जगन्नाथपुरीला, जवळ सुद्धा जाऊ देत नाही. प्रचंड गर्दी, मोठा हॉल, कोणाकोणाला तर दिसतच नाही. जे उंच आहेत ते जास्तच उंच उड्या मारतात, जे बुटके आहेत ते दुसऱ्याच्या खांद्याला लटकतात. अरे आम्हाला पण पाहू दे, आम्हाला पाहू दे. कशाचं कोण पाहू देतंय, कोण कोपरा मारतंय, कोण धक्का देतंय, कोण पायाखाली तोडवतं. जगन्नाथ भगवान दूरच दर्शन, आओ जाओ भागो, दिला हाकलून. काही म्हटलं जगन्नाथ नाही जवळून पाहायला भेटत, चला जाऊ आपण द्वारकेला जाऊ. द्वारकेला निघाले काही द्वारकेला. काही म्हटले अरे आपल्या पंढरीचा विठोबाचा अगोदरचा द्वारकाधीश आहे, थोडाफार वशिला लावू, आम्ही तुझ्या गावचे आहेत म्हणून, आम्ही महाराष्ट्रातले आहेत म्हणून. आले द्वारका नगरीला. द्वारका नगरी समुद्राच्या काठावर असले छोट्या छोट्या गल्ल्या, छोटी जागा, असली भीड, असली गर्दी. त्या गर्दीमध्ये कुणी कुणी धक्का दिला, चला चला पुढे चला, पुढे चला. छोट्या छोट्या बॅरिगेड्स मधून आतमध्ये जायचं. द्वारकाधीश छोटेसे खूप कोनाड्यात आतमध्ये. ज्याला खूप चांगली नजर त्यानंच पाहिलं, ज्याला चष्मा आहे ते चष्मा पुसूच परेशान, तेवढा दिलं ढकलून दुसऱ्याला. चला म्हणे पुढं. नाही रे दिसला द्वारकाधीश सुद्धा. चला म्हणे रामेश्वरमला जाऊ. रामेश्वरमला आले. रामेश्वरमच्या आले. मोठं मंदिर, एवढ्या चक्रा, एवढं मोठं मंदिर. ह्या मंदिराच्या खांबावरचे चित्र पहा, त्या खांबावरचे चित्र पहा, मोठा हत्ती पहा, मोठा गणपती पहा. अरे म्हणे रामेश्वर कधी दिसणारे. आले आले आले, पूर्ण चक्कर मारला, बारीला लागले, पुढे गेले, लाकडी पायऱ्या चढून गेले. लाकडी पायऱ्या चढून गेल्यानंतर छोट्याशा दिव्यामध्ये कोनाड्यात आतमध्ये रामेश्वर, वाळूचं शिवलिंग दिसच ना म्हणे, पण बाजूला दिलं ढकलून. बरं ती भाषा आपल्याला येते का? खोंगाड काहीतरी म्हणतात, ढकलून देतात. आपल्याला त्यांना कळना, आपलं त्यांना कळना, त्यांचं आपल्याला कळना. दिला धक्का, हा बाजूला. काय म्हणे रामेश्वरही नाही दिसला. केदारनाथ म्हणे तिकडं तर जाऊच नाही, तिथं तर श्वासच रोखतो, दमछाकच होते म्हणे. तिकडं तर काही आपला लागू शकत नाही. सगळं फिरून आले. म्हटले आपला विठुरायाच बरा आहे, चरणाला मिठी मारल्याशिवाय कोणी पुढे ढकलत नाही. पंढरीनाथ भगवान की जय. आपला विठुराया छान आहे की नाही? त्याच्या जवळ जावं, दुरून पाहावं. तो दिसायला लागला की उड्या माराव्यात, गरुड खांबाला मिठी घालावी. पुढे जावं, मंदिरात यावं. खाकी कपड्यावाले असतात, आपल्याला दम द्यायचा प्रयत्न करतात. शांत बस, महाराष्ट्रातल्याच मी. ह्या गळ्यात माळ, भाळावर टिळा, तुम्हाला नाही ढकलू शकत. गळ्यातल्या माळाला आणि भाळावरच्या टिळ्याला पाहून खाकी कपड्यावाला म्हणतं हात जोडतो तुम्हाला, चला पुढं. इथं कुणी धक्का देणार नाही. आणि एखादी माझी लोहगाव मधली मावशी जास्त जरा भावनिक असली की चरणाला अशी मिठी मारते, ओढणाराला ओढत नाही ती.
ओढणारे म्हणतात कुठूनच ह्याच्यात ताकद आली एवढी, काय कुणाच ठाऊक, वडता वडाना. मिठी मारली, तोंडाचे विठुरायाचे आले पाले घेतले, बोट मोडले असे कपाळाला, आणि मग देवाला डोळे भरून अश्रुभऱ्या नजरानं पाहून माझी माई माऊली बाहेर आली. पंढरपुरात जे वैभवन जी श्रीमंती ती कुठंच नाही दादा. सगळा भारत पायाखाली घाला. 4 धाम जेवढे जेवढे तीर्थ आहेत तेवढे सगळे तीर्थ करा, पण माझ्या विठुरायाला जी फाटक्या पागोट्यातले, फाटक्या धोतरातले, गाठी गाठीचं धोतर घातलेले, फाटका पंचा खांद्यावर घेतलेले, शिळ्या भाकरीची शिदोरी घेऊन, खांद्यावर पताका घेऊन नाचत चाललेल्या वारकऱ्यात जी गोडी आहे ना, ती माझ्या विठुरायाला कुणातच गोडी नाही. खास साध्या लोकांसाठी माझा विठुराया विटेवर उभा आहे. श्रीमंत लोक पैशाचा वशिला लावून घेतील दर्शन अनेक देवांचं, पण माझ्या भगवंतानं सांगितलं गोर गरीब वारकऱ्यांसाठी मी आहे, गोर गरीब वारकऱ्यांसाठी. विठू माझा लेकरू बाळा, संगे गोपाळांचा मेळा. आणि मग आपण सगळेजण कुठं होतो आता? चंद्रभागेमध्ये होतो. घाई गडबड चाललेली आपली. कुणी म्हणतं जाऊ द्या ना ताई आम्हाला चंद्रभागेचं स्नान करायला. मी म्हणते अहो सगळे मिळून जाऊ आपण. मी हे काय सांगते तुम्हाला की विठुराया संताची सेवा करतो बरं, त्याच्यावर सांगायचं मला तुम्हाला. गेले मग आपण सगळेजण गेलो, चंद्रभागेचं स्नान केलं, आणि मग स्नान करून बारीला लागेपर्यंत एवढी गर्दी, एवढी गर्दी. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडून हात. वाळवंटापासूनच नंबर लागलेला होता देवाच्या विठुरायाच्या दर्शनासाठी. अजून दरवाजा उघडलेला नव्हता. आणि त्यात गर्दीमध्ये कोण कोण होता? लोहगाव सुरवरांची दाटी उभे जोडून हात. सुरवर, सूर म्हणजे देवता, आणि त्यांच्यातले श्रेष्ठ इंद्राधिक देवता सगळे उभे. बर फक्त देवच होते का? जे श्रेष्ठ श्रेष्ठ भक्त लोक पण होती. शुक सनकादिक, नारद, तुंबर, भक्तांच्या कोटी, आणि कवाडा आडोनी पाह ताती जग जेठी. कुठे उभे आहेत आपण? चंद्रभागेच्या वाळवंटात लागलेल्या लाईन आणि महाद्वारापर्यंत प्रचंड गर्दी. आपल्यातले काही म्हातारी माणसं होती. ती म्हटली ताई लाईनशीर आम्ही उभे राहत नाही, आम्ही पुढे जाऊन बसतो, लाईन जवळ आली की आम्हाला मध्ये घ्या. म्हणून काही पुढे होते. असतं की नाही असं, ज्याला चालवत नाही, उभा राहायला जात नाही, आपण म्हणतो तुम्ही पुढे जाऊन बसा, लाईन तुमच्या जवळ आली की आम्ही तुम्हाला मध्ये घेऊ. पण कधी कधी अशा घुसखोरीची फसगत होते बरं का. ओरिजिनल माणसं असतात तरी पण काही असे तुटून पड, हा बाजूला बाजूला काढा, हाकलून देतात आपल्याला. मग गडबड होते आपली. आपल्यातले काही म्हातारी माणसं काठी टेकवत टेकवत जाऊन बसली. विठुरायाच्या तिथून पाहतायत तो नजराना, अरे देव उभी आहेत. अरे देवाच्या दर्शनाला शुक महाराज, सनकादिक, सनक, सनातन, सनंदन, सनत कुमार ही 4 भावंड, नारदजी आणि तुंबर. जसे नारायणाचं भजन करणारे नारदजी आहेत, तसं शंकराचं भजन करणारे तुंबर महाराज आहेत. शुक सनकादिक नारद तुंबर, भक्तांच्या कोटी. एवढे भक्त, एवढे भक्त. लोहगाव ऐकताय ना? जरा पंढरपूर डोळ्यासमोर उभं करा ना. आमचे माऊली दादा तुम्हाला चित्राद्वारे दाखवत असतील इथे. आता आपला तर नंबरच लागना, एवढे मोठे मोठे लोक पुढं. आणि आपण तर मागच्या सप्त्यात माळ घातलेली, आपला कधी नंबर आपले तर काय जन्मापासून 5वीच्या वेळेला पासून माळ नाही आपल्या गळ्यामध्ये. 5वी कोणती? वर्ग 5वी नाही, जन्माची 5वी. कोणी कोणी म्हणतात तेव्हा माळ घातलेली आम्ही 5वीच्या वेळेला, आणि कोणी कोणी म्हणतात आपला तर मागच्याच वर्षी आपण माळकरी झालो, तर आपला तर नंबरच लागणार नाही. पण मी सगळ्यांना सांगितलं घाबरू नका, तो सगळ्यांचा
सगळ्यांची दखल घेणारे, सगळ्यांना दर्शन देणारे, भले आपल्यापेक्षा जास्त भक्ती करणारे, साधना करणारी माणसं पुढे असतील, आपला उशिरा नंबर लागन पण धीर सोडायचा नाही. आणि मग सगळे आपण निघालो. काही जण आपल्यातले लहान लहान पोरं जायचे आणि टुपकन नारजीचा विनाच वाजवून यायचे. नारजीच्या हातात विना वाजवलं. नारजी म्हटलं, हे कार्ट्या हो बाजूला, कुठला येतो? त्यांना सांगितलं मी लोहगावचा आहे. हा म्हणे, राहू दे तुमच्या गावात चांगला सप्ताह असतो, मला पण कधीतरी यावंच लागेल तुमच्या गावच्या सप्त्याला, तेव्हा मलाही असं करतील तुमच्या गावकरी, ये काय हरकत. वाजव विना. वाजवला का विना? नारदजी म्हणतात किती वेळ झालाय? 3:30 वाजले तर महाद्वार उघडं ना. दरवाजा वाजवला. भगवान, अहो भक्तांची देवादिकांची गर्दी लागली इथं आणि तुम्ही खुशाल दरवाजा करून बनले. उघडा दरवाजा, दरवाजा उघडा. नारदजी म्हणतात दरवाजा उघडा. रुक्माई मा साहेबांनी आवाज दिला, नारदजी थोडं थांबा, देवाची पूजा चालली आहे. काय म्हणतात? भगवान परमात्मा पूजा करतायत, थोडं थांबा. नारदजीला चैनच पडलं, चक्कर मारून यायचे आणि दरवाजावर धप 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 वाजवायचे. दरवाजा खटखट वाजवत नारदजी म्हणायचे नाथांच्या भाषेमध्ये, दारू घड बाई आता, दारू घड, दारू घड बाई आता, दारू घड बाई आता, दारू घड, दारू घड बाई आता, दारू घड बाई आता, दारू घड, दारू घड बाई आता, दारू घड बाई आता, दारू घड, दारू घड बाई आता, दारू घड बाई आता, दारू घड, दारू घड बाई आता, दारू घड बाई आता, दारू घड, दारू घड बाई आता, दारू घड बाई आता, दारू घड, दारू घड बाई आता, दारू घड बाई आता, दारू घड, दारू घड बाई आता, दारू घड बाई आता, दारू घड, दारू घड बाई आता, दारू घड बाई आता, दारू घड, दारू घड बाई आता, दारू घड बाई आता, दारू घड, दारू घड बाई आता, दारू घड बाई आता, दारू घड, दारू घड बाई आता, हे पंढरपूर निवासिनी दारुघड, हे कोल्हापूर निवासिनी दारुघड, हे तुळजापूर निवासिनी दारुघड, माहुरगडची रेणुका माता, वणीची सप्तशृंगी दारुघड, हे लोहगाव निवासिनी, हे औंढा नागनाथ निवासिनी, हे नरसी नामदेव निवासिनी दारुघड, दारुघड, दारुघड. आई राजा हे पंढरपुरा निवासिनी दारुघड. नारदजी जोर जोरात दरवाजा वाजवायचे, उघडा दार. भगवान परमात्माने आवाज दिला, नारदजी पूजा चालली, थोडंसं थांबा.
नारदजीला प्रश्नच पडला, म्हणे सगळं जग देवा तुझी पूजा करतं आणि तू कुणाची पूजा करतो? प्रश्नच आहे की नाही हा? सगळं जग विठुरायाची पूजा करतं आणि या विश्वाचा विधाता निर्माता जगत चालक भगवान परमात्मा कुणाचं भजन करतो? कुणाची पूजा करतो देवा? तू कुणाची पूजा करतो? नारदजी, ज्यांची मी पूजा करतो त्यांच्याबद्दल माझी एवढी प्रचंड श्रद्धा आहे की त्यांचं नाव मी तोंडानं घेणं हे माझ्या जिभेला खूप जड जात आहे. लक्षात घ्या, भगवान परमात्मा किती शास्त्र सांभाळतात. भक्त मंडळी म्हणतात विठुराय आमचं सौभाग्य आहे आणि गळ्यात त्या तुळशीची माळ त्याच्या नावचं मंगळसूत्र आहे म्हणतात की नाही? तसं भगवान परमात्मा म्हणतात हे भक्तच माझं सगळं काही आहेत, माझं सर्वस्व आहेत. भक्तांचं नाव ओठावर घेणं देवाला असं वाटतंय की त्यांना मी कमी केल्यासारखं. आता लक्षात घ्या, जी वयानं ज्येष्ठ माणसं असतात ना, शिक्षक वगैरे, तर त्यांचं असं धडकन तोंडानं कधी नाव घेऊ नये. 3 लोकांचं नाव कधी तोंडाद्वारे घ्यायचं नाही. कोणाचं? सौभाग्यवती स्त्रीनं आपल्या पतीला नावानिशी कधी बोलायचं नाही. ऐकताय ना? सौभाग्यवती स्त्रीनं आपल्या मालकाला नावानं आवाज द्यायचा नाही. शहरात थोडंसं झालाय प्रकार अवघड. आम्ही गेलो एके ठिकाणी मुंबईला कथेला, सकाळी 6 वाजता जाऊन पोहोचलो. सकाळी 6 वाजता पोहोचल्यानंतर त्या घरातली बाई चांगली होती बिचारी, मनानं मोकळी होती. ताई बसा, हो बसा. मला माहितीच नाही तुम्ही 6 वाजता येणार. मी 5 वाजल्यापासूनच आवरून बसले असते. या बसा. ती बिचारी बाई म्हटली, ताई चहा करते तुम्हाला, दुधाचा करू का कोरा करू? म्हटलं दुधाचा असेल तर काही अडचण नाही, करा दुधाचा. आणि दूधवाला अजून आला नाही, मी पिशवीतलं दूध आणायला होते. शहरात कसली म्हैस आणि कशाची गाय, पिशवीतलं दूध आणायला. म्हटलं ताई एवढ्या सकाळी कुणाला पाठवता? नका तुम्ही टेन्शन घेऊ ताई, मी पाठवते. आवाज दिला, सचिन, ए सचिन. मला वाटलं लेकराला बाई झोपेतून उठवती काय. म्हटलं बाई अहो कशाला लेकरात झोप मोडता तुम्ही, झोपू दे. नाही म्हणत ताई, उठू द्या, काय हरकत नाही. ए सचिन, अरे उठ ना. सचिन डोळे चोळत आला, का ग स्वीटी? सचिन पाहिला मी, मोठाच्या मोठा, दाढी मिशा सचिन, हिचा मालक होता. मी म्हटलं बाप रे बाप, अवघडच. तर सौभाग्यवती स्त्रीनं पतीला नावानं आवाज द्यायचा नाही. दुसरं शास्त्र, घरात पहिला मुलगा जन्माला आला असेल, मोठा मुलगा असेल, तर मोठ्या मुलाला सुद्धा कधी नावानं बोलवायचं नाही. म्हणून आपली जुनी लोक आपल्या घरातल्या मोठ्या लेकराला दादा, आप्पा, भाऊ, नाना अशी टोपण नावं द्यायची ना. जे नाव ठेवलं त्या नावानं घरातल्या मोठ्या लेकराला बोलवायचं नाही. जर आपण आपल्या लेकराला, मोठ्या घरात जो सगळ्यात मोठा असेल त्याला जर नावानिशी बोलावलं तर त्याला आरोग्य आणि पैसा या 2 तक्रारी त्याच्या जीवनामध्ये राहतात. म्हणजे पैशाची अडचण असते आणि आरोग्य नीट राहत नाही. म्हणून घरातल्या मोठ्या मुलाला नावानं आवाज द्यायचा नाही. हां, सगळ्यात मोठी मुलगी असेल, मुलं लहान असतील, मग काही अडचण नाही. पण मुलगाच जर मोठा असेल तर जर त्याचं नाव असेल ठेवलेलं, त्या नावानं त्याला आवाज द्यायचा नाही. टोपण नाव ठेवा. दादा, ए भाऊ, आप्पा, ए काका अशी नावं ठेवा तुम्ही, टोपण नाव. तिसरं, आपलं जे गुरुस्थान आहे, गुरुस्थानाला नावानं आवाज द्यायचा नाही. गुरुचं नाव आपण आपल्या वाणीद्वारे घ्यायचं नाही. गुरु माऊली, माय माऊली, आपल्याला जे वाटतंय ते गुरुबद्दल, पण गुरुचं नाव ओठाद्वारे घ्यायचं नाही. हे शास्त्र आहे. हे शास्त्र जसे वारकरी सांभाळतात ना, तसं माझा भगवान सुद्धा शास्त्र सांभाळतो. नारदजी म्हणतात, कुणाची पूजा करतो देवा सांग? भगवान म्हटले,
नारदजी मी माझ्या तोंडानं सांगत नाही, तुम्हीच येऊन पहा. नारदजीला खूप घाई झालेली होती. जसा देवानं दरवाजा उघडला, नारदजी पहा तुमच्या डोळ्यानं, तर नारदजीचे डोळेच दिपले, एवढे दिवे लागलेले होते. सहस्र दीपे दीपकैची प्रकाशली प्रभा, उजळल्या दस दिशा गगना, आली से शोभा. सहस्र दीपे दीपकैची प्रकाशली प्रभा, उजळल्या दस दिशा गगना, आली से शोभा. लख प्रकाश पडला, नारदजीला दिसलं. नारदजी डोळे चोळायला लागले. डोळे चोळत आले, देवाच्या देवघराकडे पाहिलं नारदजीला. आणि जेव्हा माझ्या लोहगाव मधल्या ताई दादांनो ऐका, देवाचं देवघर जेव्हा नारदजीनं पाहिलं, तर ते देवघर पाहून नारदजी ढसा ढसा रडायला लागले. का? खूप रडत होते नारदजी. का? नारदजीनं देवघरातल्या देवांच्या मूर्त्या पाहिल्या आणि त्यांना अश्रू अनावर झाले. प्रश्न पडल आपल्याला, नारदजींना आज देवापेक्षा मोठा देव सापडला का? पहिला प्रश्न. बरं, नारदजीनं जो देव पाहिला देवाच्या देवघरात, ते पाहून नारदजीला असं वाटलं का आतापर्यंतची भक्ती व्यर्थ वाया गेली? ज्या देवाची करायला पाहिजे होती त्याची नाही भक्ती केली, दुसऱ्याच देवाची आम्ही भक्ती करतोय, म्हणून नारदजी रडत होते का? का रडत होते नारदजी? तर त्यांनी वेगळा देव पाहिला म्हणून नाही. नारदजीला आतापर्यंतची भक्ती चुकीच्या देवाची घडली म्हणून रडत आहेत असंही नाही. भगवान परमात्मा त्याचं अंतःकरण भक्ताच्या बाबतीमध्ये किती कोवळं आहे हे लक्षात आल्यावर नारदजी रडायला लागले. कारण देवाच्या देवघरामध्ये नारदजींना देवाच्या मूर्त्या नाही, संतांच्या मूर्त्यांचं दर्शन झालं. कोण कोण होतं देवाच्या देवघरामध्ये? प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यासांबरीश, शुक, शौनक, भीष्मदालभ्यान, रुक्मां, गदार्जुन, वशिष्ठ, बिभीषणादिन, पुण्यानिनां परम भागवतां नमामि. बोलो रे भाई सब संतन की जय. देवाच्या देवघरामध्ये प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यासांबरीश, शुक, शौनक, भीष्म, बकदालभ्यान, रुक्मां, गदार्जुन, वशिष्ठ, बिभीषणादिन, पुण्यानिनां परम भागवतां नमामि. 14 भक्तांच्या मूर्त्या देवघरात होत्या. हे पाहिलं नारदजीनं आणि नारदजी रडू लागले. देवा, सारं जग तुझी भक्ती करतं आणि तू भक्तांची भक्ती करतोस, भक्तांची पूजा करतो. भगवान म्हटले, नारदा, या मृत्यू लोकामध्ये मी देव आहे, माझी ओळख करून देणारे कोण आहेत? म्हणजे आम्हीच साधू संत लोक आहोत, आम्हीच महाराज मंडळी आहोत. देवाची ओळख करून देतो आम्ही. देव असा आहे, देव तसा. मला सांगा, संतांनी जर सांगितलंच नसतं देव असा आहे आणि देव तसा आहे, आपल्याला माहिती झाला असता का? झोपले का काय? तुम्हाला विचारते मी. संतांनी जर आपल्याला समजावून सांगितलंच नसतं देव असा आहे, देव तसा आहे, माहिती झालं असतं का आपल्याला? नाही. मग संतांचेच उपकार आहेत, कारण आपल्याला ओळख करून दिली. आता लक्षात घ्या, सोनं याला म्हणतात, हे सोनं आहे, याची ओळखच आपल्याला जर झाली नसती तर त्या वस्तूचं महत्त्व आपल्याला कळालं असतं का? नाही. तुम्हाला खरं खरं सांगते, खरं खरं उदाहरण सांगते. 2000 मला वाटतं 11-12 असतील अंदाजे. 2011-12ला आम्ही MP मध्य प्रदेशमध्ये कीर्तनाला गेले होते. मी इंदोरमध्ये 2011-12चा काळ असेल. कीर्तनाला गेले. आता तिथे मला मराठीमध्येच कीर्तन केलेलं. मी आपले महाराष्ट्रीयन लोक 40% आहेत इंदोरमध्ये, बीड जिल्ह्यातले जास्त आहेत. तर मग कीर्तनाला गेलो आम्ही आणि तिथे खूप VIP घर. तिथल्या त्या आईंनी आम्हाला सुरुवातीला मी गेलो त्या दिवशी ना पनीरची भाजी केली, पनीर, पालक पनीर.
पालखाच्या भाजीमध्ये पनीर एवढा टेस्टी होता ना, पण पनीर एक नंबर. पनीर खूप महाग आहे, त्याची किंमत पण जास्त आहे. ती भाजी महागडी आहे पनीरची, पण ती बनवली आमच्यासाठी. पण ह्या पनीराचं महत्त्व काय, याला पनीर म्हणतात हेच मला माहीत नव्हतं. त्याचं महत्त्व मला कळत नव्हतं. मी जेवायला बसले, मी म्हणायचे काय कसली भाजी केली. मी पालकची पातळ भाजी खायची गिरवीची, पनीर बाजूला काढून ठेवायचे. मी काय करायचे, पनीर मी स्वतः बाजूला ठेवायचे. त्यात दुसरी गंमत, एवढ्या प्रकारच्या भाज्या होत्या, तर एका भाजीतला हात दुसऱ्या भाजीत जाऊ नये, भाजीची चव बदलू नये म्हणून अनेक ताटाला वाट्या लागलेल्या, मधल्या वाटेमध्ये गुलाब पाणी होतं थोडंसं गरम. तर त्याचा अर्थ काय होता, ही भाजी खाल्ली का मध्ये हात बुडवा, म्हणजे हाताची भाजी निघल, दुसऱ्या भाजीचा आस्वाद तुम्हाला घेता येईल. मी काय करायचे, एकदा ही भाजी खाल्ली की मधल्या गुलाब पाण्याचा एकदा फुरका मारायचे, पुन्हा दुसऱ्या भाजीत हात घालायचे, मधल्या गुलाब पाण्याचा फुरका. त्या आजीने पाहिलं, म्हणे ताई काय चाललंय तुमचं. म्हटलं आई आता हे काही खायचं आम्हाला. मी खरं बोलले, मला काही माहीत नाही, पण मी त्या मधल्या पाण्याचा फुरका घेते. म्हणे ताई त्या मधल्या पाण्याचा फुरका नाही घ्यायचा, एका भाजीतला हात दुसऱ्या भाजीत जाऊन भाजीची चव बदलू नये म्हणून तुम्हाला हात धुवायचा. म्हटलं मग कधी सांगता, सगळं पिल्यावर अख्खं वाटीतलं पाणी संपवलं मी आणि नंतर मला सांगितलं. तर हे का सांगते मी, एखाद्या गोष्टीचं जोपर्यंत आपल्याला ज्ञान होत नाही तोपर्यंत त्या गोष्टीचं महत्त्व काय कळणार आपल्याला. पनीर किती महागडं आहे, किती मौल्यवान आहे, किती पौष्टिक आहे शरीराला, ह्याचं ज्ञानच नव्हतं. तर पातळ भाजी खायची आणि पनीर बाजूला काढून ठेवायचे. हे कशामुळे घडलं, ज्ञान नसल्यामुळे. जेव्हा मला त्याची ओळख करून दिली, ताई हे शरीराला चांगलं असतं, पौष्टिक असतं, पनीर महागडं आहे, तुम्ही पनीर खा, ही बाकीची भाजी तुम्ही नाही खाल्ली तरी चालेल पण पनीर खा, हे जेव्हा सांगितलं तेव्हा मला त्या पनीरचं महत्त्व कळालं. तसंच देव म्हणजे काय, देवाचं महत्त्व काय, तो आपल्या जीवनात करतो काय, हे जर महत्त्व संतांनी सांगितलंच नसतं तर देव कळाला असता का, झोपल्या का काय, नाही, देव आपल्याला कळालाच नसता. पण देवाचं महत्त्व कुणी समजावून सांगितलं आपल्याला, संतांनी. देव याला म्हणतात, देव ही संकल्पना आहे, देव हे करतो, देव ते करतो, मेल्यावर त्याचीच गाठ घ्यायची आपल्याला, हे सगळं आपल्याला पटवून देण्याचं काम हे संत मंडळी करतात. म्हणून नारदा, माझी ओळख जगाला करून देणारे संत माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. एखाद्या पुढाऱ्यासाठी, म्हणजे पुढाऱ्याला जशी कार्यकर्त्याशिवाय शोभाच नाही. एकटाच पुढारी आला मंडपात, गोड दिसल काय, त्याला कोणी पुढारी म्हणल काय. लोहगाव पुढारी एकटाच आला, आजूबाजूला चेले नाही, कोण नाही, मग त्या एकट्या आलेल्या पुढाऱ्याला कोणी रस्ता देईल का इकडं समोर यायला. आपल्या गावातली साधी म्हातारी पण म्हणले, ए मुर्द्या हो बाजूला, कुठे निघाले एवढ्या गर्दीत, म्हणल ना. का, त्याचं काही महत्वच नाही, तो कोण आहे कोणी अगोदर सांगितलंच नाही. पण त्या पुढाऱ्याच्या सोबत आजूबाजूला चेले आले, त्याचे कार्यकर्ते आले, आणि मग त्या थवा आलेला, मग लोक अरे म्हणे सरका बाजूला कुणीतरी मोठं आलंय गडे. हे कशावरनं कळालं, आजूबाजूच्या चेल्यावरनं कळालं, कार्यकर्त्यावरनं कळालं की कोणीतरी मोठा माणूस आलेला आहे. तसं भगवान परमात्मा देव म्हणतात, माझं महत्त्व काय हे कोणी सांगितल्याशिवाय कसं कळेल. माझे भक्त मंडळी माझा प्रसार प्रचार करतात म्हणून मी त्यांची पूजा करतो. बरं, माझा प्रचार करतात म्हणूनच पूजा का नाही, माझ्यासाठी त्यांनी संसाराची राख रांगोळी केली, सर्वस्व त्यांचं मानलंय मला त्यांनी. म्हणून संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालून या शून्य आणि वाढता हा पुण्य धर्म केला. माझ्या भक्त मंडळीनं माझ्यासाठी स्वतःच्या प्रपंचाची संसाराची होळी केली, मग माझ्याकडे ते आले, मग मी त्यांना स्वीकारतो, त्यांची पूजा करतो,
त्यांना सर्वस्व, ते मला माझं सर्वस्व मानतात, मी त्यांना माझं सर्वस्व मानतो. नारदजीच्या लक्षात आलं. नारदजीचे डोळे अश्रूने डबडबलेले होते. आणि आता नारदजी म्हणतात, खरंच देवा, खरंच तू खरंच लेकूरवाळा आहेस. विठू माझा लेकूरवाळा, विठू माझा लेकूरवाळा, विठू माझा लेकूरवाळा, विठू माझा लेकूरवाळा. संगे गोवाचा वीरा, संगे गोवाचा वीरा, विठू माझा लेकूरवाळा, विठू सर्जनाचे लाभे. संतांचं नाव तोंडानं घ्या. भजन चालू असताना तोंड बंद ठेवू नका. सगळ्यांनी आमच्या सोबत म्हणा, एकनाथ नाम.
चाललेलं निवृत्ती ज्ञानदेव, सोपाणा, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम ही सगळी भक्त मंडळी भगवान परमात्माची लेकरं आहेत. तर माझा भगवान विठू, माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा. भगवान परमात्माला खूप आनंद वाटतो आपल्या भक्तांकडे पाहून. लक्षात घ्या, कोणताही वागयज्ञ असेल तो वागयज्ञ यथाविधी पार पडावा याच्यासाठी गणपती बाप्पांचं पूजा अर्चन केल्या जातं. गणेशाची पूजा केल्या जाते, गणपती बाप्पांना वंदना केल्या जाते. आणि मग गणपती बाप्पांची वंदना सर्वप्रथम ग्रंथाच्या आरंभी करतात. नमिला गणपती माऊली सारजा, नमिला गणपती माऊली सारजा, नमिला गणपती माऊली सारजा. आता गुरु राजा दंडवत. गणपती बाप्पांना पहिलं वंदन करतो आम्ही, आपण हे करू. गणपती बाप्पा ही विघ्नहर्ता देवता आहे. उगीच म्हणतात का वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा हे वागयज्ञ, हा कथायज्ञ, हा नामयज्ञ, हा अन्नदान यज्ञ पूर्ण होऊ द्या तुमच्या कृपाशीर्वादानं. म्हणून गणपती बाप्पांची वंदना. गणपती बाप्पा विघ्नहर्ता देवता. कोणत्याही कामाच्या आरंभी गणेशाचं स्तुतिस्तवन केल्या जातं. एक गोष्ट ऐका, गणपती बाप्पा ही विघ्नहर्ता देवता कशी? विघ्न कुठे येतात? जिथे स्वभाव विचार भिन्न आणि विरोधी असतात तिथे विघ्न येतं. पार लग्न प्रसंगी मुलगा मुलगी दोघांचे गुण जुळवण्याचा प्रयत्न केला जातो. का? यांचे स्वभाव विरोधी नको, गुण विरोधी नको, नाहीतर यांच्या जीवनामध्ये समस्या उभ्या राहतील. विचार विभक्त झाले की विघ्न आलं, स्वभाव विभक्त झाले भिन्न झाले की विघ्न आलं. गणपती बाप्पांच्या परिवारामध्ये पाहायला गेलं तर एकोपा काहीच नाही. महादेवाचं वाहन नंदी बैल आहे, तर माता पार्वतीचं वाहन माता तो शेर की सवारी है. गणपती बाप्पा उंदरावर बसलेले आहेत तर कार्तिक स्वामी मोरावरती आहेत. महादेवाच्या गळ्यात साप आहे.
बोक्यानं कधी उंदीर पाहिला आणि बोका निवांत सोफा सेटवर आराम करत बसला, कडाकड जांभळ्या देतोय, निवांत आहे, त्याच्या तोंडाला अजिबात पाणी सुटलेलं नाही, तो म्हणतो आज मला एकादशीचं व्रत आहे. असं कधी होईल काय? लोहगाव ऐकताय ना तुम्ही? बोक्यानं उंदीर पाहिला आणि बोक्का म्हणतोय आज मला एकादशी आहे. आणि आमच्या गावात लोहगावमध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू असल्या कारणानं आता मी अजिबात 7-8 दिवस हिंसा करणार नाही, कोणालाही खाणार नाही. असं बोका कधी म्हणाल काय? नाही. उंदीर पाहिला की बोक्याला काहीच कळत नाही, कधी त्याच्यावर झडप घालल. तसं साप सुद्धा, सापानं उंदीर पाहिला की कधी गिळू असं होतं, मोरानं साप पाहिला की कधी पकडू असं होतं, सिंहानं गाय म्हैस बैल पाहिले की कधी फाडू असं होतं. का? सगळ्यांचा विरोध भाव आहे, विरोधी भाव. नैसर्गिक वैर आहे त्यांच्या अंतःकरणात, नैसर्गिक शत्रुत्व. जंगलामध्ये वाघ बकरीला पाहून कधी जयहरी घालू शकत नाही. ताई बऱ्या आहात का? तब्येतीची काळजी घ्या असं कधी म्हणाल का वाघ? पाहिलं का? जंगलामध्ये वाघानं बकरी पाहिली आणि वाघ म्हणतो ताई तब्येत बरी आहे का तुमची? तब्येतीची काळजी घ्या. असं कधी वाघ म्हणाल? वाघ असं म्हणू शकत नाही. एवढा विरोधी स्वभाव आहे यांचा. महादेवाच्या कुटुंबामध्ये तेच सगळे विरोधी भाव आहेत. सिंह नंदीवर टपलेला, साप उंदरावर टपलेला, मोर सापावर टपलेला, पण अजून कुणाची हिंमत नाही एकमेकाला खायची. भांडणच नाही त्यांच्या घरामध्ये. का बरं? त्या घराचे रिंग मास्टर गणपती बाप्पा आहेत. गणपती बाप्पा मोरया. अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा. दर्शनाला बघावा भक्तांनी असा, सर्वप्रथम गणपती बाप्पांची वंदना करून कथेला आरंभ करू. कथा संत चरित्र कथेचा क्रम असा असेल. ज्ञान देवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर, जेने केला हा विस्तार. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झाला से कळस, भजन करा सावकाश. असा कथेचा क्रम असणार आहे. संत कृपा झाली, इमारत फळा आली. आता ऐका. सर्वप्रथम या वारकरी संप्रदायाच्या इमारतीचा पाया ज्ञानोबारायांच्या चरित्रापासून ही संत चरित्र कथा सुरू होणार आहे. सर्वप्रथम ज्ञानोबारायांचं चरित्र आपल्याला पाहायचं आहे.
ज्ञानोबारायांचं चरित्र पाहत असताना ज्ञानोबारायांचे पूर्वज आपण पाहिले पाहिजेत, मूळ पुरुष. कारण ज्ञानोबारायांसारखं एवढं ओजस्वी तेजस्वी साक्षात ईश्वर स्वरूप, ईश्वर रूपी फळ ज्या वंशाच्या वेलीला लागलेलं आहे, त्या वेलीनं काय पुण्य केलं, त्या वृक्षानं काय पुण्य केलं की ज्ञानोबारायांसारखं फळ त्या वंशवृक्षाला, त्या वटवृक्षाला प्राप्त झालं. तर सगळ्यात पुण्यवान मूळ पुरुष हरिहर पंत ज्ञानोबारायांचे एक नंबरचे पूर्वज हरिहर पंत. त्यांची 3 मुलं, रामचंद्र पंत, केशव पंत आणि मोहनाबाई. केशव पंतांचं अकाली निधन झालं. मग रामचंद्र पंत यांचे सुपुत्र गोपाळ पंत, गोपाळ पंतांचे सुपुत्र त्र्यंबक पंत. या त्र्यंबक पंतांना गोरक्षनाथांची दीक्षा होती. म्हणजे पहा, या ज्ञानोबारायांच्या पूर्व परंपरेमध्ये नाथ संप्रदायाचा अनुग्रह होता गोरक्षनाथ. पुढे त्र्यंबक पंतांना 2 मुलं झाली, गोविंद पंत आणि हरिपंत. गोविंद पंतांची पत्नी नीराबाई. या नीराबाईंना, गोविंद पंतांना गहिनीनाथांची दीक्षा होती आणि गहिनीनाथानं दिलेल्या राखेवरनच यांच्या पोटी विठ्ठल पंतांचा जन्म झालेला आहे. एक शिकण्यासारखी, लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की ज्ञानोबारायांच्या पूर्वजांनाच नाथ पंथाची दीक्षा होती, अनुग्रह होता. नाथ पंथाचे मूळ कोण? भगवान शंकर, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. आणि भगवान शंकर एक दिवस माता पार्वतीला गुह्य ज्ञान सांगण्यासाठी यमुना नदीच्या काठावरती घेऊन येतात. यमुना नदीच्या काठावरती भगवान शंकर माता पार्वतीला गुह्यातिगुह्य ज्ञान सांगतात. जीव ब्रह्माचं ऐक्य ज्या ज्ञानामध्ये दडलेलं आहे असं ज्ञान सांगत असताना माता पार्वतीला समाधी लागली. माता पार्वतीनं डोळे झाकले. आपल्यातही बऱ्याच पार्वती अशा आहेत, कथा चालू झाली की समाधी लावतात. आज नाही, पण उद्यापासनं अनुभव येईल. माता पार्वतीने डोळे झाकले, समाधी लावली आणि मग भगवान शंकर जे ज्ञान सांगतायत ते ज्ञान, यमुना नदीच्या पात्रामध्ये एक मासा होता. त्या माशाच्या पोटामध्ये असलेल्या बाळानं, त्या माशाच्या पोटात असलेल्या बाळानं ते ज्ञान घेतलं. त्या मासोळीच्या पोटामध्ये कंड आहे, त्याच्यामध्ये का 9 नारायणापैकी एका नारायणाचा संचार झाला आणि माशाच्या पोटातच राहून भगवान शंकरानं दिलेलं पूर्ण ज्ञान ग्रहण केलं. शंकरानं विचारलं, पार्वती तुला ज्ञान कळालं का? तू घेतलं का? ग्रहण केलं का? माता पार्वती तर बोलल्याच नाही, पण मासुळीच बोलते, हो भोलेनाथ मी ते ज्ञान ग्रहण केलंय माझ्याकडे. ऐका, ती मासोळी पाण्याच्या बाहेर आली. तिनं एक अंड सोडलं यमुना नदीच्या काठावर. अंड सोडलं, ती गेली पाण्यामध्ये. तर तिथे एक कोळी होता. त्या कोळ्याला सुद्धा त्याच्या पोटी काही संतान नव्हतं, लेकरू बाळ नव्हतं. त्या कोळ्यानं पाहिलंय नदीच्या काठावरती एका अंड्याला बरेच कावळे येऊन चोंचा मारतायत. बरेच बगळे आले आणि त्या अंड्याला चोंच मारतायत. चोंच मारून मारून अंड फुटलंय आणि त्यातून एक माणसाचं बाळ प्रगट झालं. सगळे कावळे, पक्षी, बगळे भर्र उडून गेले. आणि हा कामिक नावाचा मासोळी किंवा कोळी पाहिलं, छोटस बाळ रडतंय. आवाज दिला, अरे कुणाचंय कुणाचंय कुणाचंय? आवाज दिला पण कोणीच ओ दिला नाही. रखरखत्या उन्हाचे चटके बाळाला काही सहन होईना. बाळ रडतंय. तर आकाशवाणीद्वारे आवाज आला, हे कामिक, हा साक्षात मच्छिंद्रनाथाचा अवतार आहे. 9 नारायणापैकी एका नारायणानं अवतार घेतला आहे, याचं नाव मच्छिंद्र ठेव.
हा मच्छिंद्र पुढे नाथ संप्रदायाला पुढे घेऊन जाणार आहे. आणि तुलाही संतान नाही तर तुला निपुत्र होण्याचा कलंक लागणार नाही. या बाळानं तू वडील होण्याचं सौभाग्य तुला प्राप्त होईल. या बाळाचा सांभाळ कर, काळजी घे. कामिकनं बाळ उचललं, गावात आणलं, घरी आणलं. गावाला, घराला, बायकोला, परिवाराला आनंद झाला, आनंद झाला, आनंद झाला. देवानं बाळ दिलं, याचं नाव मच्छिंद्र ठेवायचंय. त्या बाळाला लहानाचं मोठं करू लागले. पण लक्षात घ्या, कोळ्याच्या घरात लेकरू राहतंय, पण माशाच्या पोटी जन्म झाला कारणानं माशाबद्दल त्यांच्या मनात तळमळ होते, आत्मीयता होती. कोणी त्यांना पकडू नये, मारू नये, कापू नये, खाऊ नये असं त्यांना वाटायचं. 5 वर्षाचं झालं लेकरू. त्या लेकरानं वडिलांच्या सोबत मासे पकडायला गेलं मच्छिंद्रनाथ. त्या कोळ्यानं सांगितलं कामिकनं, मच्छिंद्रा मी मासे पकडतो आणि तू उन्हामध्ये वाळवायला टाक यांना. टोपलीतले मासे उन्हात वाळायला घाल किंवा ते उन्हात वाळू घातलेले मासे टोपलीत भरून ठेव. वडील मासे बाहेर काढून द्यायचे आणि फेकायचे वाळूमध्ये. ते तडफडायचे मासे, ते टोपलीत भरायचे होते. मच्छिंद्रनाथ ते तडफडणाऱ्या माशांना उचलायचे, टोपलीत भरायचे आणि पाण्यात सोडून द्यायचे. वडील काय करायचे, मासे धरायचे जाळ्यामध्ये, रेतीमध्ये वाळूत फेकून द्यायचे. फेकले की मच्छिंद्रनाथ जमा कर, टोपलीत भर. मच्छिंद्र जमा करायचे, टोपलीत भरायचे आणि पाण्यात सोडून द्यायचे. एकच कार्यक्रम, ते फेकायला आणि हे सोडायला. ते वाळूत फेकायला नाही, पाण्यात सोडायला. कामिक म्हटलं, किती मासे झाले बाळा? मोठा टोपला भरला का? म्हणे बाबा एकही मासा नाही टोपल्यात. पाहिलं तर पोराचा पराक्रम, हे पाण्यात सोडतोय. रागात आला बाप, मूर्खा, अरे मासे पकडायचे सोपे वाटतात का तुला? रखरखत ऊन अंगावर घेऊन पोट तिडकीनं मासे पकडतो, तू पाण्यात सोडून देतो. नाही मासे विकले काय खाशील? उपाशी मरावं लागल, भीक मागावं लागल 4 जागेवर. भीक मागितल्याशिवाय पर्याय राहणार नाही. मच्छिंद्रनाथाला खूप रागावला कामिक. मच्छिंद्रनाथ मनात म्हणतोय, बाबा कुणाचा जीव घेऊन उपजीविका भागवण्यापेक्षा 4 घरची भिक्षा मागून खाल्लेली कधी पण चांगली. 4 घरची भिक्षा मागेन, पण असा निष्पाप जीवांना मी मारणार नाही, त्यांना पकडणार नाही. मच्छिंद्रनाथानं जे धूम ठोकली, पळून गेले, आले बद्रीनाथ क्षेत्रामध्ये. तिथे 12 वर्ष तपश्चर्या केली. दत्त महाराजांचा अनुग्रह झाला. सर्व देवदेवतांनी आशीर्वाद दिला आणि मग अलख निरंजन करत मच्छिंद्रनाथ या स्वरूपामध्ये प्रगट झाले. मच्छिंद्रनाथ भगवान की जय. मच्छिंद्रनाथाच्याच कृपेनं एका बाईला राख दिली. बाई, ही राख घे, पाण्यात टाकून पे, तुला मुलगा होईल. मच्छिंद्रनाथ गेले आणि त्या बाईनं संशय घेतला, म्हणे राखेनं कुठं अंगारा धुपाऱ्यानं लेकरं होत असतात का? शेजारणीनं सांगितलं, म्हणे अशा फकीरांच्या नादी लागू नको, काहीतरी वेड वगैरे लागेल तुला, पागल करतील तुला. तिनं ती दिली टाकून राख गाईच्या ह्याच्यामध्ये, उकिरड्यामध्ये, गाईच्या शेणाखाली. आणि राख टाकल्यानंतर 12 वर्षानं मच्छिंद्रनाथ आले. म्हणे बाई दाखवते मूल केवढं झालेलं आहे, मला पाहायचंय. बाई म्हटली, कसलं मूल? म्हणे अगं 12 वर्षापूर्वी मी आलो होतो, तुला राख दिली, मी सांगितलं होतं 12 वर्षानं भेटायला येईल, मला मूल दाखव. घाबरली, तर मम करायला लागली. म्हणे मूलच नाही. मच्छिंद्रनाथ बोलले, मी दिलेली राख व्यर्थ जाऊ शकत नाही. त्या राखेचं मूल 100% होणार, दाखव. बाईनं सांगितलं, बाबा मी संशय घेऊन उकिरड्यात फेकली होती ती राख, दाखव म्हणे उकिरडा कुठे. त्याच्यामध्ये एका नवनारायणापैकी एका नारायणानं संचार केला होता. त्या गाईचं शेण, त्याचा घातलेला ढीग, त्या राखुंडी खाली, त्या शेणा मातीच्या ढिगाऱ्याखाली एक छोटस बाळ, तेही 12 वर्षाचं, कारण ते 12 वर्ष झाले फेकलेलं होतं. आवाज दिला मच्छिंद्रनाथानं, बाळा बाहेर या. या बाईला या राखेची महत्व कळाली नाही. गुरुदेव म्हणून बाळ बाहेर आलं. गाईच्या ढिगाऱ्यात, शेणाच्या ढिगाऱ्यातून मुलगा बाहेर आला, म्हणून मुलाचं नाव गोरक्षनाथ ठेवलं. बोला गोरक्षनाथ महाराज की जय. बाईला खूप पश्चाताप होतोय.
पण पश्चाताप होऊन काही उपयोग नाही. देवानं दिलं आणि कर्मानं गेलं. गोरक्षनाथाचा लालन पालन संजीवनी मंत्र दिला. गोरक्षनाथाला सांगितलं संजीवनी मंत्राचा अभ्यास करा. लहान लहान मुलं खेळ खेळत होते. त्यांनी गाडी बनवली चिखला मातीची. गोरक्षनाथाकडे आले. गोरक्षनाथ, आम्हाला या गाडी चालवायला मातीचा गाडीवान बनवून द्या. मातीचा चिखलाचा गाडीवान म्हणजे गाडी चालक गोरक्षनाथ बनवायला लागले. पण तोंडानं संजीवनी मंत्र बोलत होते. मंत्र बोलत बोलत तो गाडीवान बनवला आणि त्या मंत्राचा परिणाम जिवंतच गाडीवान झाला. मातीचा पुतळ्याला असं चामडं आलं. हात पाय कान नाक डोळे टेहा टेहा करून ते पोर रडायला लागलं. सगळी पोरं पळाले. भूत 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 म्हणून पळतात. गोरक्षनाथ पळाले. तेवढ्यात मच्छरनाथ आले. पळू नका गोरक्षा, तुम्ही संजीवनी मंत्र बोलल्या कारणानं हे जिवंत झालं. याची महती गहन असेल म्हणून हा गहिनाथ रूपानं रामा रूपाला येईल. बोलिये गहिनाथ महाराज की जय. मग पहा, त्र्यंबक पंतांना गोरक्षनाथाची दीक्षा आणि नीराबाई गोविंद पंतांना गहिनीनाथाची दीक्षा. एवढे थोर थोर सत्पुरुष नवनाथापैकी हे नाथ संप्रदायाची परंपरा ज्ञानोबारायांच्या परिवारामध्ये पूर्वजामध्ये आलेली अशा उज्ज्वल परंपरा ज्ञानोबारायांची आहे. तर त्या माझ्या ज्ञानोबारायांच्या परंपरेचं चिंतन करत करत आपण माऊलींचं चरित्र पाहणार आहोत. आज कथेचा पहिला दिवस. कथा चालू करायला उशीर झाला आमच्याकडनं. आज पहिला दिवस आहे. उद्या आपली कथा वेळेवर चालू होईल. मागच्या वर्षाप्रमाणे खूप चांगल्या पद्धतीने आपण कथासत्र पूर्ण करण्याचं काम करू. पण आजपासूनच आपला एक नियम कथेमध्ये असणार आहे. कथेच्या शेवटी सगळ्यांनी मिळून 108 वेळा रामकृष्ण हरिनामाचा जप करायचा, जेणेकरून या कथा श्रवणाचं, या नाम सप्ताहाचं योग्य फल आपल्याला मिळालं पाहिजे. रामकृष्ण हरी सगळ्यांनी माझ्यासोबत म्हणायचंय. कुणाचंच तोंड बंद राहणार नाही. ज्याच्या तोंडात दात आहेत त्यांनी पण रामकृष्ण हरी म्हणायचं. ज्याच्या तोंडात दात नाहीत त्यानं पण रामकृष्ण हरी म्हणायचं. छोट्या छोट्या लेकरांनी पण रामकृष्ण हरी म्हणायचं. साऊंडवाल्यांनी सुद्धा रामकृष्ण हरी म्हणायचं. यूट्यूबवाले, स्क्रीनवाले दादा, आमची सगळी गुणीजन व गायक वादक मंडळी सगळ्यांनी रामकृष्ण हरी म्हणायचं. कुणाचंच तोंड बंद राहणार नाही. खरा वागयज्ञ आपल्याला करायचा आहे. किती लोक असतील इथं अंदाजे? गुरुजी, ओ दादा, बाबा, काका, किती लोक असतील अंदाजे? सांगा ना, अंदाजे किती लोक असतील इथं मंडपात? 500? का त्याच्यापेक्षा जास्त? 500 लोक असतील की नाही? एका माणसानं जर 100 वेळा रामकृष्ण हरी म्हणत असेल, एक माणूस, तर 500 गुणिले 100 किती झाले? आपल्याला नामजप करायचा आहे. किमान 50,000 जप आपला झाला पाहिजे. आज 50,000 जप मी एकटी नाही करणार. आपल्या सगळ्यांचा मिळून 50,000 जप करून या लोहगाव नगरीला आपल्याला पुण्यवान बनवायचं आहे. ही भूमी पुण्यभूमी बनली पाहिजे. म्हणून म्हातारे असतील, लहान लेकरं असतील, सगळ्यांनी यूट्यूब चॅनल वगैरे सगळ्यांनी माझ्यासोबत फक्त रामकृष्ण हरी म्हणायचा. हा आपला रोजचा क्रम असणार आहे. रोज. चला चालू करू. तोंड अजिबात बंद ठेवायचं नाही. एकदम दम्मानी म्हणू आपण. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. 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 तोंड बंद ठेवू नका. सर्वांनी रामकृष्ण हरी, राम
म्हणा रामकृष्ण हरी. जय जय राम सगळ्यांनी म्हणा. चॅनलवाले पण रामकृष्ण हरी म्हणा आपल्या तोंडाद्वारे. आमची सगळी टीम रामकृष्ण हरी बोलते. रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. 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 बाबा कोणी तोंड बंद ठेवू नका. पुरुष मंडळ कोणी तोंड बंद ठेवायचं नाही. रामकृष्ण हरी तोंडाद्वारे म्हणायचं. लहान लहान लेकरं पण म्हणतात पहा. म्हणा रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. 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 मागची पुरुष मंडळ तुम्ही शांत बसलाय. तोंड हलवा. मला कळू दे तुम्ही रामकृष्ण हरी म्हणताय म्हणून. रामकृष्ण हरी सगळ्यांनी म्हणायचं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय 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 रामकृष्ण हरी. मला अपेक्षा आहे सगळ्यांनी रामकृष्ण हरी म्हणायचं. कमीत कमी 50,000 जप आत्ताच्या आत्ता झाला पाहिजे आपल्या 10 मिनिटात. 50,000 जप होण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करा. जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. युट्यूब वाले दादा रामकृष्ण हरी म्हणा. म्हणा सगळ्यांनी रामकृष्ण हरी. साऊंड वाले रामकृष्ण हरी जय जय राम. माऊली दादा रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण
आता हे 50,000 झालेलं नाम कुठल्याच किमतीला गहाण ठेवायचं नाही, कुठल्याच किमतीवर याला विकायचं नाही. ही आपल्या उद्धाराची पुंजी आहे, ही आपल्या कल्याणाची पुंजी आहे. म्हणून नाम आता लक्षात घ्या. आज झालं 50,000, माझी अपेक्षा आहे उद्या 1,00,000 नाम झालं पाहिजे. 1,00,000 नाम होण्याकरता काय करावं लागल? आणि वेळ किती गेला आपला? फक्त 10 मिनिट. 10 मिनिटात आपण 50,000ची कमाई केली. लोहगाव 10 मिनिटात 50,000 कमावलेत आपण. 50,000 सुद्धा मूल्य करता येणार नाही, एवढ्या किमतीचं भगवंताचं नाम आहे. माझी इच्छा आहे उद्या 1,00,000 नाम झालं पाहिजे. काय करावं लागेल त्याच्यासाठी? एका माझ्या ताईनं किमान 5 आपल्या मैत्रिणी घेऊन यावं लागेल कथेमध्ये. आणि आपलं उद्या 1,00,000पेक्षा 1,25,000पर्यंत नामस्मरण कसं होईल याच्यासाठी ही गोष्ट तुमच्या हातात आहे. लोहगावचं पुण्य वाढवायचं आहे, याच्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त किती वेळ लागतो? फक्त 10 मिनिट. 10 मिनिटामध्ये 1,00,000पर्यंत 1,25,000पर्यंत नाम जाण्यासाठी गावातल्या जेवढ्या काही आपल्या मैत्रिणी सख्या असतील त्यांना घेऊन कथेमध्ये या. चला आता आरती करूयात. आपण आरतीची तयारी करून घ्या. अगोदर सुख करता, नंतर पांडुरंगाचे. उद्या कथेला येत असताना महिला भगिनींनी गुलाबी रंगाची साडी घालून या. रोज एक प्रकारची साडी आपण कथेमध्ये घालणार आहोत. उद्या आमच्या महिला भगिनींनी गुलाबी रंगाची साडी, जे रंगाचे शर्ट वापरत असतील त्यांनी गुलाबी रंगाचा शर्ट घालून या. जे पांढरा पोशाख घालतात त्यांनी पांढरा पोशाख घाला. आरतीसाठी सर्वांनी उठून उभे राहा.